जय मल्हार फायटर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्री साई दत्त 11. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. सलामीची जोडी सुजल आणि नवीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाजीच्या मार्कवर सुधीरजी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः टीमचे महानायक आहेत आणि त्यांच्याच मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो जय मल्हार फायटर. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल सुजलसाठी लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. बॉल जज करतील, उचलून फेकतील. तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. चला विनंती असेल की KR 11 टीमचे जे खेळाडू आहेत आपण सीमारेषेच्या बाहेर व्हायचं आहे. या मोमेंटला झेलची संधी होती परंतु आज झेल सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल. टीम जय मल्हार फायटर या टीमला प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. कारण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधला अग्रोही टीमचा रायझिंग स्टार खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय नवीन कातकरी. अनेक स्पर्धा या खेळाडूने आपल्या आक्रमकतेच्या जोरावर गाजवल्या परंतु आज अग्रोही प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळत असताना भरपूर अपेक्षा असतील टीम श्री साई दत्त 11 या टीमला. कारण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कॅप्टनच्या विरुद्धामध्ये कॅप्टन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला परंतु मिळालेल्या संधीचं सोनं झालं आणि त्यानंतर दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. या बॉलवर बिगिट केलाय. झेल सुटला आणि त्यानंतर देखील आला. धावफलकाची गती वाढली टीम श्री साई दत्त 11 या टीमची. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर तैनात नव्हता. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. बॉल जस्ट त्याने केलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा देखील आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. Yes, it is a sixer. पहिला विकेट गमावल्यानंतर 1 डाऊन साठी खेळाडू प्रणित पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची परंतु सध्याच्या घडीला एक मोठं लक्ष गाठण्यासाठी
एक भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. या बॉलवर देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला रिले झेल घेण्याची संधी देखील होती, परंतु ती संधी गमावल्यानंतर 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्या. 31, 31 रन आतापर्यंत झालेत. तीस रन आतापर्यंत झालेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इनसाइड एज चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने, फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 34 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट, आणि तिसऱ्या ओव्हरसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलं जाईल. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय वाघोबा 11 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये श्री स्वामी समर्थ 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. स्वरूप पाटील यांचा पहिला बॉल, लाईन चांगली होती परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. स्वरूप पाटील एक महत्वपूर्ण खेळाडू आहेत अग्रोही टीम्स, आणि सातत्याने क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील लाईन चांगली होती परंतु प्रभावित करणारा बॉल रिलीज केला गेलाय. गेल्या अनेक वर्षांचा असलेला अनुभव आणि तो अनुभव पणाला लावत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या आवाक्याच्या बाहेर होता हा झेल, परंतु एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 35 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्विच हिट, लाजवाब, अप्रतिम दर्जाचा फटका, प्रणित पाटील ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. पडल्याने एक चांगला स्विच हिट, ज्या स्विच हिटने सुपर हिट बनवलंय प्रणित पाटीलला या बॉलवर. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण, लॉंग अँड हाय हा षटकार.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय श्री साई दत्त 11 या टीमने. उमेश कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका आणि नेक्स्ट मॅच जय वाघोबा 11 त्यांच्या विरुद्ध मध्ये श्री स्वामी समर्थ 11 या दोन टीम मध्ये हे बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु या क्षणाला एक धाव देखील बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 50 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका चांगला आहे, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने 54 56 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चौकार देखील 54 धावा आतापर्यंत होतात आणि चला टीम जय वाघोबा 11 टीमचे कॅप्टन आणि श्री स्वामी समर्थ 11 या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं. या इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल. या मोमेंटला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव देखील या ठिकाणी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 56 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर फटका चांगला आहे, चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येईल चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 60.
लावून घ्या. टीम श्री साई दत्त 11. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम श्री साई दत्त 11 टीम कॅप्टन नवीन कातकरी आणि टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वरूप पाटील आणि नितेश ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. अग्रोही टीमचं क्रिकेट ज्या खेळाडूने पटलावर नेलं स्वरूप पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. नवीनचा पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 23 बॉलमध्ये 61 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक साकारावं लागेल नवीन कातकरीला या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्वतः टीमचा कॅप्टन आणि कॅप्टनच्या विरुद्धमध्ये कॅप्टन असं बॅटल शरीरापासून भरपूर दूर होता. अविपरम बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते आणि समीकरण बदलत असताना आतापर्यंत 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 60 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक केल्या मिडॉनला फिल्डर होता परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव देखील स्वरूप पाटील यांनी पूर्ण केली आणि 1 रनच्या साह्याने 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फटका चांगला आहे. जेलची संधी प्रणित पाटील च्या हातातून जेल सुटणं होईल कठीण आणि पहिला धक्का
बॅट्समन सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑन हॅट्रिकवर आहे गोलंदाज नवीनचा हा बॉल, परंतु लाईन चांगली होती, मोठा फटका खेळण्यापासून रोखले. डॉट बॉलची समाप्ती, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. आतापर्यंत अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत. अजून 59 रन पूर्ण करायच्यात. स्टेप आउट केला आहे, झेलची संधी, परंतु झेल सोडलाय. रनआउटची संधी आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होतील. सुधीर पाटील रनआउटच्या स्वरूपामध्ये. 1 ओव्हरचा खेळ झालाय, 3 गडी बाद. देखील झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि आता मात्र लक्ष गाठायचं ते म्हणजे 59 धावा पूर्ण करायच्या आहेत. टीम जय मल्हार फायटर्स या टीमला विजय संपादन करण्यासाठी एक मोठी खेळी करावी लागेल. कर्णधार स्वरूप पाटील यांना या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले. टीम श्री साई दत्त 11 या टीमच्या माध्यमातून उमेश कातकरी राऊंड द विकेट. उमेशचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे, टिपला हा झेल आणि पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केलाय. 4था बॅट्समन गमावलाय जय मल्हार फायटर या टीमने. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर तैनात. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव स्वरूपाचा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती देखील होताना पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स वाढवते टीम श्री साई दत्त 11 या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवते टीम जय मल्हार फायटर्स या टीमचा. बॉलर पुन्हा एकदा उमेश
राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड, वेग बेताचा वेध यष्ट्यांचा. रनआउटची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 7 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि तन्वीर गोलंदाजीच्या मार्कवर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, नो बॉलचा इशारा देखील पंचांनी दर्शवलाय. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, तायमे चुकली. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला तिसरी धाव देखील पूर्ण होते आणि चौथी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली. 4 रन, फक्त 3च धावा आणि प्लस नो, टोटल 4 धावा ऍड केल्या जातील. फ्रीडची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल की कियारा 11 सचिन दादा आणि टीम आपण सीमारेषेच्या पाठीमागे बसायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते तन्वीर. समोरच्या दिशेने फटका खेळला, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल, रनआउटची संधी आणि सलग 2 वेळा ही संधी गमावली गोलंदाज तन्वीरने. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या षटकातले. 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 46 रनची गरज. हा बॉल देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलणे येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 46 रनची गरज. आठ बॉल आणि 46 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज. फिल्डर थोडासा फंबल झाला, एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 16 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवर देखील आक्रमण केले. लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर तैनात, बॉल जज केलाय आणि तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18 रन. गोलंदाज रोशन ओव्हर द विकेट. रोशनचा पहिला बॉल फटकादार जरूर चांगला आहे. झेलची संधी परंतु नवीनच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता. चांगला बॅकअप मिळाला, फक्त एक सिंगल. तर जशी मॅच संपेल टीम जय वाघोबा 11 आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रन साठी कॉल आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या बॉलवर लॉफ्ट केलाय डीप मध्ये फिल्डर, परंतु मिस फिडिंग आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड रन साठी कॉल, परंतु बॅट्समन फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय. 22 रन आतापर्यंत झालेत. शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हलक्या हाताने दिशा दिली. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 23 रन. आणि शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक असेल तर नेक्स्ट मॅच जय वाघोबा 11 आपण तयार राहायचं आहे. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतो आणि सामना जिंकला श्री साई दत्त 11 या टीमने. चला फिडिंग साठी त्वरित मैदानाचा ताबा घ्या जय वाघोबा 11 आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत पाठवा.